एका अनोख्या लेखकाची गोष्ट, महाभारताची निर्मिती। फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। महर्षी व्यास यांनी आपल्या तपश्चर्येच्या बळावर ज्ञानाचा अथांग सागर अनुभवला होता। त्यांच्या मनात अनेक कथा, पात्र आणि घटनांचा संगम होत होता। हा ज्ञानसागर म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून महाभारत होतं। व्यासांना वाटलं, हा ज्ञानभांडार केवळ माझ्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण जगाला मिळावा। पण एवढं मोठं महाकाव्य मुखातून सांगून चालणार नव्हतं, ते लिहून ठेवणं गरजेचं होतं। व्यासांनी अनेक ऋषीमुनी आणि देवतांना विनंती केली, पण कोणीही त्यांच्या या विशाल कार्यात सहभागी व्हायला तयार होत नव्हतं। कारण ही गाथा नुसती लिहिणं नव्हतं, तर ती अखंडपणे लिहित राहणं होतं। त्यात कुठेही थांबावं, विश्रांती घ्यावी अशी शक्यताच नव्हती। व्यास चिंतेत पडले, माझा हा प्रयत्न व्यर्थ जाईल का? याच विचारात असताना त्यांना गणपतीची आठवण झाली। गणपती बुद्धीचा आणि ज्ञानाचा देव, त्यालाच का नाही सांगावं? व्यास गणपतीकडे गेले आणि त्यांना आपली समस्या सांगितली। गणपती प्रसन्न झाले आणि म्हणाले, मी तुमचं महाकाव्य लिहायला तयार आहे, पण माझी एक अट आहे। मी एकदा लिहायला बसलो की माझा हात एका क्षणासाठीही थांबणार नाही। तुम्ही जितक्या वेगाने बोलणार तितक्याच वेगाने मी लिहीन। व्यास विचारात पडले, एवढं मोठं महाकाव्य मी अखंडपणे कसं बोलणार? मध्येच मला थकायला झालं तर? माझ्या विचारांची शृंखला तुटली तर? पण ही संधी त्यांना गमवायची नव्हती। त्यांनीही एक प्रतिअट घातली। ते गणपतीला म्हणाले, ठीक आहे, मीही बोलताना थांबणार नाही, पण माझी एक अट आहे। मी जेव्हा कधी खूप अवघड श्लोक सांगेन, तेव्हा तुम्हाला त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल। तोपर्यंत मी थोडा थांबेन। गणपतीने व्यासांची अट लगेच मान्य केली। दोघांनीही आपापली वचनं दिली आणि या अद्भुत लेखनाच्या कार्याला सुरुवात झाली। गणपती एका क्षणाचाही विलंब न लावता लिहित होते। जणू काही त्यांच्या लेखणीतून एकाच वेळी अक्षर आणि काळ धावत होते। त्यांनी कधीच लेखणी खाली ठेवली नाही। व्यासांनी पाहिले की गणपती थांबत नाहीत, तेव्हा ते त्यांना थांबवण्यासाठी मुद्दाम काही अवघड श्लोक सांगू लागले। त्या श्लोकांचा अर्थ इतका गहन होता की गणपतीला तो समजून घेण्यासाठी काही क्षण लागत असत। आणि याच वेळेचा उपयोग व्यास थोडी विश्रांती घेण्यासाठी आणि पुढच्या श्लोकाची तयारी करण्यासाठी करत। अशा प्रकारे एका अद्भुत जुगलबंदीतून जगातील सर्वात मोठे महाकाव्य महाभारत जन्माला आले। एक महान ऋषी आणि एक दिव्य लेखक यांच्या सहकार्याने ही कथा पूर्ण झाली। या कथेने आपल्याला हे शिकवलं की दोन भिन्न व्यक्तिमत्व एकत्र आल्यास कोणतंही मोठं कार्य सहज शक्य होतं। व्यासांच्या मुखातून निघालेलं ज्ञान गणपतीच्या लेखणीतून अमर झालं आणि आजही आपल्याला प्रेरणा देत आहे।